नाजाल्यार सरकार चलोवंक जावचें ना। अरे 1200 आणि 1500 कोटी रीण घेवन सरकार हांवूय चलोवन दाखयता, तातूंत काय मोठेंशें ना। गोय डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार दयानंद नार्वेकर हांणी बजेट पेश केले, 1 वर्स गोयचे फायनान्स मिनिस्टर म्हणून काम केले, तेन्ना पक्षांचो पयशांचो प्रश्नूच आयलो ना। तांणी कशें मॅनेज केले, रीण काडीत आसतना तांकां बेस बरें खबर आसा, आनी तांचे इतले हुशार मनीस तरी म्हाका दिसना आनीक कोण तांकां सांगूं शकता कशें। गोंयान जे 2 खासदार गेले तांणी जे डबल स्टेटस आणि डबल कितें दिता सांगले, ते जेन्ना वयर वतले तेन्ना तांकां पक्षाचो निर्णय मान्य करचो पडटलो। आनी पक्षान जर सांगले ओगी बसा जाल्यार जे गेली 5 आणि 15 वर्सां ते ओगी बसल्या तशेंच तांकां ओगी बसचें पडटलें। परंतु आमचो उमेदवार उत्तर गोंयचो खासदार म्हणून जर वयर गेलो जाल्यार स्वताची मान ताट दवरून अभिमानान स्वताक जाय तो निर्णय घेतले। तांकां कोणाचें बंधन आसचें ना आनी जे लोकांक जाय तेच डिसिजन ते घेतले, हाच्या बद्दल कसलोच दुबाव ना। परत एकदा तुमकां सगळे उनुनीत येवकार दिवन आमचे उमेदवार उत्तर गोंयचे जे म्हापशाचे रहिवासी आसा आनी जे म्हापशा मतदारसंघांतल्यान जे आमदार आणि असंख्य मंत्री जावन गेले, उपमुख्यमंत्रीच्या पदार सुद्धा गेले आणि आज गोयचो मुख्यमंत्री जो आसा तो ह्याच गांवचो आसा। म्हापशा हो अत्यंत महत्वाचो भाग जर आसा आणि त्या भागांतल्यान आयिल्ले आमचे उमेदवार उत्तर गोंय प्रतिनिधित्व करतले अशें हांव तुमचे कडेन मागता। तांणी करचें आनी तांचे कडेन विनंती करता की तांणी सभेक उद्देशून 2 शब्द सांगचे। ॲडव्होकेट श्री दयानंद नार्वेकर। ह्या सभेक प्रचंड संख्येन जमलेले या भागातले नागरिक, काही बाकीच्या भागातले नागरिक येल्या आणि महिला येल्या। सलाम अलैकुम। थोड़ी बहनें तो दिख रही है कि चिंबल से भी आ गई। काल हांव चिंब्यात गेल्लो म्हणून उगड्यात येयलो आणि ती ओळखीची अशी दिसतात। सबंद गोमंतकान आज जेन्ना पार्लमेंटाचे इलेक्शन चलता तेन्ना वेगवेगळे तरेचे विचार, वेगवेगळे संवाद आणि वेगवेगळ्याचे मतदाराकडे एकामेकाच्या थेट असो संपर्क जाता। त्या भूमीचेर सगळ्यात अत्यंत महत्वाची भूमी म्हणजे माझी जन्मभूमी। दयानंद नार्वेकर म्हापसा शहरान जन्माक येयला आणि दयानंद नार्वेकर हो म्हापसा शहरानूच मोठो जाला। कारण जे रक्त म्हापसा शहरान आसा, जे कॉम्पिटिशन आणि राजकारण म्हापसा शहरान आसा ते हांव समजना खंयच्या तरी शहरान आसतले म्हणून। जितले लोक तळमळीचे आसात तितले लोक कष्ट करपी आसात, मोठे नावाजलेले व्यापारी या भागान आसात आणि टक्कर दिवपी असे आदोगादूय आसात। त्या वेळार ज्या जन्मभूमीसून मनीस जन्माक येता ताका अशा लोकांचो जेन्ना सपोर्ट मेळटा, पाठिंबो मेळटा, ते म्हापशेकारांक हांव म्हाजो शतशः प्रणाम करता आणि अशेंच तुमी रावचे आणि आमच्या वांगडा आमकां साथ दिवची अशें मागता। उगडास येता म्हाका 25 वर्सां आदीं 1988 सालान एक प्रचंड सभा म्हापशा शहरान जाल्ली। बाब ॲडव्होकेट पाटकर जे म्हापशाचे प्रसिद्ध वकील आसा त्या वेळार तेणें अर्देवर भाशण केल्लें। आज तेच भाषण, साधारण त्याच दर्जाचे भाषण ॲडव्होकेट गोपाल डांबरूय केले। मगो पक्षाचो एक फुडारी, फाउंडर मेंबर किंवा त्या स्पर्शासून आणि गंधातून फुडें येयल्लो मनीस आज तुमच्या फुडें भाशण करतात। त्या वेळार आमी खरोखरच स्पर्धेक खंयचे आसा, राजकारणाच्या स्पर्धेक आसा, धंद्याच्या स्पर्धेक आसा, का आज आम्ही कितें तुमच्या फुडें घेवन येता। कोणे पुला बद्दल उलयले, पूल बांदूंक जाय, कसले मनाचे पूल बांदूंक जाय, मनाचे पूल। उत्तर गोंयांत, दक्षिण गोंयांत बांदपी जसो जर पूल जर जायत तर मोपा एअरपोर्ट अवश्य जाता। राजकारणी लोकांनी सांगा लोकांक
की जेन्ना आमी मोपा एअरपोर्ट करतले तेन्ना आमी एक फ्री वे घालतले, एक हायवे घालतली की आमी 40 मिनटान साऊथ गोंयांक पावतले. जेन्ना आमी एक मोपा एअरपोर्ट हाडटले त्या वेळार आमी 20,000 लोकांक एम्प्लॉयमेंट दितले. 5,000 टॅक्सीवाले त्या एअरपोर्टाक लागतले, तितूनचे 2,500 टॅक्सीवाले सावथाचे आसतले म्हणून. हे भाशण हांवें वास्को केला. त्या वेळार वास्कोचो प्रश्न मिटलो. वास्कोचे 100 टॅक्सीवाले दिसाक एक भाडे मेळचे म्हणून प्रयत्न करतात आणि बार्देशचे टॅक्सीवाले जे हजारोचे संख्येने आसा तेवूय हेच प्रयत्न करतात. पूण बार्देशच्या टॅक्सीवाल्यांक वास्कोचे मोपा दाबोळी एअरपोर्टाचेर केन्ना प्रवेश मेळना, थंयची भाडी तांकां मेळना. अरे कितें ह्या ल्हानशा गोंयान आमचो एक महाराष्ट्राचो डिस्ट्रिक्ट सुद्दां ना. त्या जिल्ल्यान तुम्ही उत्तर गोंय आणि दक्षिण गोंय सांगतात. खंयचे राजकारणी हे? जोपर्यंत राण्याचे सरकार असले तोपर्यंत मोपा जाय असले. दिगंबर सरकार येयले, लोकांक दिगंबर केलो तर केलो, काँग्रेसीकूय दिगंबर केलो आणि मोपाचो प्रश्न दिगंबर जालो. मोपाचो प्रश्न दिगंबर केलो. म्हाका उगडास येता, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाची मिटींग हांगा जाल्ली, ह्याच गोवा शो लोकशाही मंचाच्या नावान जाल्ली. प्रचंड लोक असले, जवळजवळ 2-3 हजार लोक असले. आणि एक उलो दिना फुडें जेन्ना लोक भायर सरताले तेन्ना डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल जे लोक खांक सोदी, प्रायव्हेट करूंक सोदी, तो प्रश्न बंद जालो. तुमच्या खातीर हॉस्पिटल उरले म्हणून तरी ताळयो मारा. आज आरामात तुम्ही वयतात, आरोग्य सुविधा तुमकां मेळटा. फक्त दयानंद नार्वेकर झगडलो म्हणून मेळ्ळो. बागा सारको बीच विकपाक काडलो. हांव थंय गेलो, हांव झगडलो, बागा बीच स्वतंत्र उरलो. सेजा गोवाचे एक्सपान्शन आसले. गोवा लोकशाही मंचाची आमोण्या मिटींग जाली. आमची कारकिर्द तशी कमी ना. एकूय डाग आमच्या लोकशाही मंचाचेर ना. आणि जे आयज माझ्या व्यासपीठार बसल्या त्यांचे कॅरेक्टर एसोसिएशन करपाक कोणाकडे एक संधी सुद्धा ना. ही आमची लोकशाही मंचाची प्रतिमा आसा. दयानंद नार्वेकराचेर खुद्द विजिलन्स केस ना किंवा गव्हर्नमेंटाचे 5 रुपये खाल्ले म्हणून आरोप ना. आणि त्या दृष्टिकोनातून जेन्ना आमी समोर वयतात त्या वेळार लोकशाहीचे जे सबंद व्हडलो पार्लमेंट आसा, लोकशाही जी हिंदुस्थानातली न्हू तर अमेरिका देश पळयतात त्या वेळार कसले नेतृत्व तुम्ही दितले, कसले नेतृत्व दितले. तो मनीस केन्ना खासदार जालो त्या मनशाक तामोशेचे लोक वळखना. पितारा तामोशेच्या लोकांक, तोरशेच्या लोकांक, मोपाच्या लोकांक श्रीपाद भाऊ केन्ना तरी 15 वर्सांनी थंय पावलो काय राग येता, तिडक येता. हांव भोंवता थंय राती. अरे 15 वर्सां पावना, 2 पिढी बरबाद जाल्ली लोकांची. आणि कसल्या एअरपोर्टा बद्दल तुम्ही उलयता? मोपा गांवान खुद्द तुम्ही पावना, त्यांचे प्रश्न तुम्ही घेना. कशे तुम्ही राजकारण करता? पणजे बसून करता? भोंवा त्या गांवांनी. त्याचो देश आहा तो पळयात. ल्हान जरी आमचो गोंय असले तरी खेड्यापाड्यांतून गोंय हे उत्पन्न जाला. सगळे आमी लोक एक. ती जामात खंयची जांग, धर्म खंयचोय जांग. जेन्ना 2008 जेन्ना बजेट हांवें सादर केले तेन्ना EBCचो कन्सेप्ट घातलो की जे रिजर्वेशन आसा ते इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासीक दिवप. तुम्ही कितें केले? इलेक्शना खातीर OBC रिजर्वेशन हाडले. आणि जे 51% लोक आसा त्यांचो विचार सुद्धा केलो ना, त्यांच्या वांगडा एक मिटींग सुद्धा घेतली ना. दुर्दैव गोमंतकाचे. आणि ह्या पक्षाक तुम्ही आज मतां घालतले? जो पक्ष सुरू जाल्या उपरांत जे पक्षाचे आमदार निवडून येयले मोगो पक्षाच्या नावान, नंतर काँग्रेसचे फूट घालून येयले आणि नंतर परिवर्तन झाले, त्या पक्षाक तुम्ही मत घालतले? आमच्या गावचो तो कोणी उल्लेख केलो. म्हाका अभिमान की ह्या गावचो एक मनीस मुख्यमंत्री जालो. परंतु म्हापशेकारांक कितें सुविधा मेळ्ळी? 2 वर्सां जाले. होय प्रश्न आसा. कितें जाले? विचार करा. कितें सुदारले म्हापश्यान? खंय गेले जाल्यार तेच नगण्य नगण्य नगण्य. नो 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 मोपा, नो MOI, नो.
जे भोंवतले माय भास जाय ते काय नाका, फक्त तांकां एक सावथाचो सीट जावं. गोंयान क्रांती करूंक जाय तांकां, सावथाचो सीट घेवन. एक कसलो सीट, एक सीट 573 एक सीट. कित्याक लोकां कडेन भीक मागता? स्पश्टपणे जाहीर करा न्हू. आमी तुमच्या वांगडा आसा म्हणून, बहुजन समाजा वांगडा आमी आसा, जाहीर करात. नाल्यार तुमकां कितें म्हणटले, तुमकां वायट दिसतले. यू आर इम्पॉर्टंट, इनकॉम्पिटंट गव्हर्मेंट. आनी श्रीपाद भाऊ तर सगळ्यान इनकॉम्पिटंट, इम्पॉर्टंट. बरें 15 वर्साचो लोक पावना मोपा एअरपोर्टाच्या लोकांकडे, तोरशाच्या लोकांकडे तेजी कारकीर्द कशी आणि कोण ताका मत दितलो, कशें मत मेळटा? हे अशा तरेचे खासदार दिवं. 15 वर्सां पार्लमेंटान आसलो. हांव तेजे कडेन मागता लोकांक सांगचे की 15 वर्सान 15 फाटी तरी तोंड उगडले काय म्हणून. प्रश्न घालून न्हू, डिबेट जाता तेन्ना 15 वर्सांक 15 फाटी तरी तोंड उगडले. श्रीपाद भाऊ बोला, श्रीपाद भाऊ बोला. एकत्र बसून खाऊ आणि खाऊ. खावपाक तोंड उगडटा आमी. पार्लमेंटांनी सबसिडीचेर 50% जेवण बरें मेळटा, 5 स्टारांतलें मेळटा. अरे खुर्च्यो तापयतात तुमी कित्या खातीर? लोकां फुडें येयात मरे, सांगात मरे. तुमी 15 वर्सांत श्रीपाद भाऊन लोकांक कितले 770 प्रोजेक्ट केले. अरे वा. गटर जी पंचायत करता हो प्रोजेक्ट, स्मशानभूमीची शेड बांधली जी पंचायत करता हो प्रोजेक्ट. तुमचे मेंटल लेवल खंय आसा काय? तुम्ही जशी एज जाता तशी तुमचे मेंटल लेवल आनीक देंवता. फाल्यां निवडून येयलो म्हटल्यार 1500 प्रोजेक्ट बांधले म्हणून. खंय स्लॅब घातले, खंय गटरां घातले. अरे एक प्रोजेक्ट बांदा. तो मोदी म्हणटा आमच्या हेजो व्हडलो पुतळो बांदतलो. कोणाचो? सरदार वल्लभ पटेल, वल्लभभाई पटेल. पळयात, तो म्हणटा व्हडलो पुतळो बांदतलो. हांगा श्रीपाद भाऊचो व्हडलो पुतळो बांदचो पडटलो. कित्याक 15 वर्सान कांयच केलें ना, फक्त पुतळो बांदून ताका आमी एक वार्षिक बरे भाशेन तो उरतो म्हणून ताका ओबिच्युअरी किंवा श्रद्धांजली किंवा बरी मेसेज दिवची. सॉरी, दुसरो वर्ड चुकून वापरला. श्रद्धांजली दिवची, बरो शब्द, की ताका फुलां घालून केन्ना तरी पुतळ्याक. श्रीपाद भाऊ 15 वर्षे खासदार झाले, हे गोव्याचे भाग्य विजेते. कोणे सांगले प्रश्न विचारले म्हणून. प्रश्न विचारपाक सामके सोपे. कोण हांगा रिकॉर्ड करता 500 प्रश्न विचारले म्हणून. एक क्लॅरिकल जॉब आसा. पण सगळ्यान म्हाका केन्ना राग येयलो ह्या लोकांचो, 3 खासदारांचो राग येयलो. फाटल्या लोकसभेच्या अधिवेशनात एक नवीन बिल येयले अंडर सेक्शन 373 आर्टिकल कॉन्स्टिट्यूशन, की सीमांध्रा म्हणून नवीन राज्य झाले तेलंगणा राज्याच्या बरोबर, आणि त्यांना स्पेशल स्टेटस दिलो, खास राज्याचो दर्जा दिलो. तेन्ना तुमचो फ्रांसीस सार्दीन बरें जालें, काँग्रेसीन तिकेट उडयली, तेन्नाय काय केलें ना. पण एक शांताराम नायक म्हणून आसा, वाचाळ व्यक्ती, तो एक आसा. आणि सगळ्यान व्हडलो खासदार तुमचो उत्तर गोंयचो श्रीपाद भाऊ आसा. अरे जेन्ना बिल येता, हे काँग्रेसचे बिल येयला, श्रीपाद भाऊ हा म्हणटा तूं ओपोजिशनान आसा, ते एक अमेंडमेंट मांड मरे, ल्हानसो, डॅश 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 सीमांदरा ऑब्लिक गोवा, आणि भाशण करे एक बारीकशे. मीरा कुमारी नाल्यार हांव करतलो आसलो म्हणून सांगता कि देखो गोवा में लोग आते हैं, क्रिसमस करते हैं, अटल बिहारी भी आज गया था, मैडम सोनिया गांधी भी थी, मनमोहन सिंह भी आते हैं, बहुत बार फैमिली के साथ आते हैं, गोवा में मजा करते हैं और जाते हैं, लेकिन गोवा को कुछ नहीं देते. थोड़ी हम पे मेहरबानी करो, एक खाली गोवा उसमें लगाओ. कितना छोटी चीज है, एक गोवा लगाओ ना. हांव सांगता तुका 550 खासदार म्हणटले असले, चल गोंयांक आमी स्पेशल स्टेटस दिलो, हांव करता ते फाल्यां, हेच भाशण हांव करता. नाजाल्यार पार्लमेंट बंद कर, मायक धरून फोडटा. पर
परमिशन दिया, मायक फोडटलो पण गोंयांक खास राज्याचो दर्जो अवश्य मेळटलो हे उतर हांव तुमकां दिता. पण तुमी उलयत ना, मागीत ना, तर मागीर कोण तुमकां कितें दितलो? इवन म्हण आसा, भुरग्याक सुद्दां रडल्या शिवाय दूध मेळना, जोर रडटा पेजे, कितलेशेच म्हणी आहा. पण तुमी उलोवपाक तयार ना, तुमकां रड म्हणून कोणें सांगू ना. ते खासदारांनी तेलंगणाचे मायक फोडले, पार्लमेंट बंद केले म्हणून मेळ्ळे तांकां. गोंयान अशें बसून न्हू, गोंयान फक्त आमी बसून दुसरें कितें उलया, बाजाराच्यो गोश्टी उलया, पार्लमेंट हो वेगळो विशय. परंतु ताकद नासलेले लोक जेन्ना वयता त्या वेळार हो विशय नगण्य जाता. म्हणून हांव नील परफॉर्मन्स इम्पॉर्टंट श्रीपाद नायक हे हांव म्हणू शकता. दुसरो कोण? एक ना तर दुसरो आमचे रवी नाईक, महान व्यक्ती, गोव्याचे भाग्यविधाते, चीफ मिनिस्टर, डेप्युटी चीफ मिनिस्टर, होम मिनिस्टर, MP, एकदा MP जाल्लो. कपाटा माझे क्वालिफिकेशन खूप कमी आसा, हांव MP जावंक ना. तो चीफ मिनिस्टर जाला, कसो जाला, कितें जाला. अरे मदीं BJPकूय गेला, BJPकूय गेला. तिकेट कशी मेळ्ळ्या खबर आसा तुमकां? रवी नायकाक तिकेट नाका आसली, हांव खरें तें सांगता. पण तिकेट तेका मनोहर पर्रीकारान दिल्या. जाहीर सभेन हांव आयज सांगता तुका, रवी नायकाक तिकेट पार्लमेंटाची मनोहर पर्रीकारान दिल्या. कारण सांगता, खुलासो करता. इन्व्हेस्टिगेशन आसा, तुम्ही आयकले आसतले, ड्रग केसीस जे इन्व्हेस्टिगेशन आसा 2012-2013 रिकॉर्डिंग आसा, विटनेसाचो स्टेटमेंट आसा. The eyewitnesses have revealed that Sri Roy Naik along with Sri Imam Saab, Hussain Saab Tankari would be seen with Sri Parveen Luftuddin Habib, a resident of Panji and close relative of Ravi's wife. म्हाका खबर नासले की कोण परवीज आणि लुफ्तीन म्हणून, ही रवी नायकाची सून काय कितें म्हणून. हांव शॉक मरे. OBCच्या नांवान बावडे भोंवतात हांगा, कळंगुटकार, होबळे बिबळे आणि कोण कोण. अरे परवीज लुफ्तुद्दीन हबीब, resident of Panji, close relative of Ravi Naik, traveling in the same vehicle, frequenting places along with north coast of Goa on daily basis where drugs were openly sold. It is believed that this above named Imam Saab, Hussain Saab Tankari, Parveen Luftuddin Habib were used by Roy Naik for collecting haftas, protection money, for patronizing and helping the trade. त्याच्या पुढे सांगता, सगळ्या वाचून गेल्या रात जातलो. भयंकर मोठे रिव्हिलेशन आसा. तुम्ही जाणा, देखीक लकी लेडी फार्म हाऊस म्हणून कोण तरी येयली, नांवूय बरें, लक्की. रॉयक मेळ्ळा म्हणून लक्की. म्हाका उगडास येयलो, कारण त्या वेळार हांव म्हाका एक भाशण करतालो तेन्ना म्हाका एक SMS येयलो की हो एक रॉयक धरला म्हणून. आणि कोइन्सिडन्स पळय, त्याच रॉय बद्दल आज उलयता. कदाचित होच टायम आसतलो. सर्कल कशें पूर्ण जाता की रॉय नायक धरलो, तो रॉय नायक न्हू, हो दुसरो रॉय नायक. हांवें म्हटलें कोण रॉय काय म्हणून. लोकांनी सांगलें नायक म्हणून. उगडास जालो. She says that police higher up along with the one who was boss and who looked like very young came in civilian clothing to Atala's house and collected money. When asked further the name of this so-called boy, she answered that his name was Roy Naik, who was the son of Home Minister, and Sri Atala referred him as a boss. When asked further whose son Roy Naik was, she said that he was son of
होम मिनिस्टर रवी नाईक म्हाजेर केस घाल, ताकद आसा जाल्यार घाल, नाल्यार इलेक्शनासून देंव, कारण तुका मनोहर सोडपाचो ना, तुका मनोहर सोडपाचो ना आणि दयानंद नार्वेकरय सोडपाचो ना, हे लक्षात दवर. कोण कोणाक उबो करता ते आता तुमकां कळटलें. She further said that she got to know that boss is a son of home minister when the mother of Scarlett killing, तिजे एक स्कारलेट म्हणून चली जाली, तेज्या आवयंचो स्टेटमेंट आसा. A 15-year-old British girl was murdered in Goa, started protesting, and at that time she saw Ravi Naik, the then Home Minister of Goa and father of the boss, on TV, and she thought they resembled one another and were related. She said that Scarlett's mother had questioned the shoddy investigation of Sri Ravi Naik, criticized her for truthful statement. She further revealed that once when she was sitting in a car, Scarlettaची आवय उलयता, near Kalangutcha, Sri Atala was handed a bag of drugs by boss known as Roy Naik, son of Ravi Naik. नका भयंकर. Or report CID investigation, police investigation, and that is why I am saying की दयानंद नार्वेकराक उडोवपाक मनोहर पर्रीकरान रवी नायकाक फुडें घातला. कारण काँग्रेसची मतां फुटची. दयानंद नार्वेकरान 15 दीस आदीं सांगलेले की हांव ह्या भागात उत्तर गोंयांत MP रावतलो म्हणून. काँग्रेसच्या एकाय मनशाक कॅपॅसिटी ना म्हाज्या अगेन्स्ट उबो रावपाक, एक स्टेटमेंट मारपाक. आज पर्यंत कितलो क्रिटिसायज केलो दिगंबराक, कितलो उलयलो. पयर तर प्रेस कॉन्फरन्स घेतून सांगले की ह्या मनशाक अरेस्ट करा, जो मनीस 36,000 कोटीचो गफला करता. म्हाका तुमकां दिसता मनोहर पर्रीकर सोडटलो, दयानंद नार्वेकर सोडपाचो ना, हे लक्षात दवरा. हांव रिवेंज घेयना, पण जे फॅक्ट आसा ते फॅक्ट तुमच्या फुडें मांडटा. हे फॅक्ट आसा. आनी त्यामुळे जे इलेक्शन आसा त्या इलेक्शनाक तांकां हांव प्रश्न विचारता की तुमकां परत अटला काडून दिल्ली ड्रग विकपाचे आहा काय म्हणून. वेचून येयले जाल्यार एकदा तूं MP म्हणून गेला, परत येयला, परत कित्याक वयता. दुसरो बॉस सांगता म्हणून, दुसरो बॉस सांगता म्हणून कितें रे. चेन पडना तुमकां. दुसऱ्याक संधी दिया मरे, दुसऱ्याक संधी दिया. 5 वर्सां राव, लोक तुका जाय तशें निवडून हाडटले, नाल्यार दुसरे वटेन मनोहर भितर घालतलो. एकूच ते, इकडे नाही तर तिकडे. एक दिवस ते जावपाचे आहा ते जातले. आनी तेज्या खातीर हे इलेक्शन जे आसा ते इलेक्शन दयानंद नार्वेकरान जेन्ना आपली उमेदवारी जाहीर केली त्या वेळार खुबश्या भागांनी चळवळ जाल्यो. दयानंद नार्वेकराची मिटींग कश्यो जावच्यो न्हू हेज्या खातीर प्रयत्न केले. आणि दयानंद नार्वेकराची आयज 2 बशी आडयल्यो, हेवूय प्रयत्न जाले. त्या दयानंद नार्वेकराक आयज तुमी पाठिंबो दिला, लोकांनी पाठिंबो दिला. आणि हांव समजता की तो दोर घेवन कापपाचें काम हांव करतलो. तो दोर जो आसा मांजा, तितून एक तूं वयर वयता आणि दुसरें कापपाचें काम जाता. केन्ना चुकोन जर खंय लागलो तर कापपाचें काम जाता. म्हाका तें करपाचें ना. म्हणून हांवें दिगंबराक सांगून धाडलेले की बाबा तूं एकदा ही CBI केस दी. मनोहर पर्रीकराकूय सांगलेले ती CBI मायनिंगची केस दी. जर सुब्रतो रॉय 20,000 कोटी लोकांच्या देवीत आसा, तो आयज नागडो जर न्हिदता जेलीन, नागडो न्हिदता जेन्ना हांव म्हणटा तेन्ना अंडरवेअर घालता. कारण फॅन लायल्यार लोक फॅन लायल्यार आणि जर तांकां चादर दीत जाल्यार सुइसायड करतात. त्याच्यामुळे तांकां तशें दवरतात. ही पुलीस कस्टडी आसा. आणि जो दिगंबर 36,000 कोटीचो घोटाळो करता तो दिगंबर असो भोंवता. असो पुलीस स्टेशनासून जेन्ना पिक्चर म्हाका दिश्टी पडले SIT, त्या असो जाल्ला. कितें जालें काय ना रे, फॉर्मल इन्व्हेस्टिगेशन. मिस्टर मनोहर पर्रीकर, SIT जी तुवें केल्या तेन्नाच प्रश्न विचारले की सेटलमेंट इन्व्हेस्टिगेशन टीम तुम्ही सेटल करूंक सोदता 36,000 कोटी.
अरे किती अन्याय केला या देशाचेर तुम्ही, या धर्तीचेर तुम्ही किती अन्याय केला. ही आमची भारत माता न्हू, ही आमची भारत माता, तितून गोंय माता आसा, त्या गोंय मातेचेर तुम्ही पोकलीन घालून अत्याचार केल्या, व्हडले व्हडले मशिनरी वापरल्या आणि हजारो कोटींनी तुम्ही लूट केल्या, हजारो कोटीची लूट केल्या. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. म्हाका मातशी स्फूर्ती जाय, ही स्फूर्ती लोकांपर्यंत येऊ शकता. आणि त्यामुळे हे जे इलेक्शन आसा ते इलेक्शन वेगळ्या लेवलाचे आसा, वेगळो विचार. माझो जो मॅनिफेस्टो आसा तो तुमच्या फुडें आसा. परंतु काँग्रेस पार्टीन कितले नाव पिड्ड्यार केले. देशान घोटाळे झाले, गोंयांत तर घोटाळे ABCDE FG ते हांव उलयना. A फॉर एनिमल हजबंड्री. पयर 30 ते बूल असले, बूल म्हणजे बैल, तेका रवी नायकान 70 लोक घेतले पळोवपाक. कितले महान बूल आसतले पळयात. केदे बूल असले म्हाका खबर ना, पूण 70 लोक घेतले. शेवटी पर्रीकरान बंद केले आणि हायकोर्टान ते भायर उडयले. बूल सुटले. खरे बूल बैल असा काय ना म्हाका डावट आसा, परंतु बूल सुटले, लोकूय सुटले आणि 70 लोकांचो पगार वाचलो. म्हणून म्हणटा पर्रीकर बरें बरें केन्ना केन्ना काम करता आणि हे दोगांयचे बरें बरें काम जावपाचें आसा अशें हांव समजता. दुसरो घोटाळो कसलो हो जालो एनिमल हजबंड्री रवी. दुसरो कसलो बीफ स्कॅम. जे मांस पळय दिताले ते मांस जो एबॉटर आसा ते एबॉटरान मांस काडिनासले. हे बेळगांवसून ओपन जिपीन ओपन ट्रकान मांस येतले आणि ते मांस आमचे लोक खाताले आणि हो दाखयतालो ते गोंयांत मारले. मागीर गो हत्या रक्षाबंधन येयले आणि कितें येयले, हे प्रकरण बंद जाले, एबॉटर बंद जाले, लोक सोंपले. पण बीफ स्कॅम मात रवी नायकान केले. बीफ स्कॅम A फॉर रवी, B अगेन फॉर सीचेर मागीर येता. D फॉर ड्रग्स अगेन रवी, ABD अगेन रवी. D फॉर ड्रग्स स्कॅन्डल आत्ता वाचला. E फॉर एम्प्लॉयमेंट स्कॅम म्हणजे कितें, वाळपयचे 500 लोक, रवीचे आनी 100 लोक आणि मदले लोक काय ना. तांकां आवय बापूय कोण ना. निवडून दिल्या म्हणून कोणें सांगला तुमकां 100 लोक तुम्ही वाळपयचे घेयात, बाकीच्या लोकांनी मतां मारूंक ना तुमकां. जे काँग्रेसचे डिफिटेड लोक आसात तांकां काय ना, त्यांचे कोण कार्यकर्ते ना. माझ्या कडेन 8,500 लोकांनी मतां मारलेली, ते काय ना. तुम्ही कितें स्कॅम करता. E फॉर एम्प्लॉयमेंट स्कॅम सेम अँड C फॉर चोर पार्टी काँग्रेस पार्टी. आणि फुडें वतना रात जातली कित्याक खूब आदी म्हाका मिटींग सोंपोवंक जाय आनी एके कडेन मिटींग आसता म्हाका 8. पण हांव खूब खोशी की काँग्रेसचे लोक काँग्रेस सोडून दयानंद नार्वेकारा वांगडा येयल्या. कारण हांगाच एक मिटींग जाली म्हणून हांवें आयकलें की त्या मिटींगेक मदन आमचो तकली हालयता जाली म्हणून 200 खुर्च्यो घातलेल्यो आनी लोकांनी सांगलें की 150 सुद्दां लोक नासले. शेवटी रवी नायक ते हॉटेलान बसलेलो, मिटींगेक येयलो ना आणि आमचो व्हडलो खाशे आसलो तो हांगाच आसलो आनी कडेन. लोक जायना म्हणून मिटींग कॅन्सल. आणि हे वारे सोनिया गांधीक लागले. सोनिया गांधीन मिटींग कॅन्सल केली. दयानंद नार्वेकाराची आपल्यापेक्षा व्हडली मिटींग जायची. हांव चॅलेंज दितालो आणि अजूनही सांगता, सोनिया गांधीन जर पणजे मिटींग घेतली तिच्या पेक्षा व्हडली मिटींग दयानंद नार्वेकार घेऊन दाखयता. ही ताकद आसा म्हाजे कडेन. कारण काँग्रेस पार्टी हांवें हाडल्या 80 सालांत, ती रुजयल्या, ती वाडयल्या. इंदिरा गांधी ही माझी अम्मा असली. इंदिरा गांधी वॉज माय मदर. म्हणून म्हाका खूप वायट दिसलें जेन्ना पार्टी सोडली. 34 वर्सां फक्त दयानंद नार्वेकर 8 काय 9 वर्सां मंत्री आहा. बाकीचे पळय 5 दीस रावपाक तयार ना. कितलेशेच जाले 5 वर्सां रावपाक तयार ना. 5 दीस रावपाक कित्याक मंत्रीपद जाय? सेवा करूंक जायना? लोक तुमचे कडेन ना काय दुसरेच काम करता. आनी मागीर फाटीं तर फॅमिली राज खोरे मारीत राव. 4 जाण 5 जाण बापूय पूत घोव बाय सोंपली काँग्रेस. दिगंबरा दिगंबरा काय तू केलं दिगंबरा.
काय केलं तू दिगंबर? आमकां सोपयले काँग्रेस पार्टी, ती कीड गेली दिल्ली काँग्रेस पार्टी सोपली. डीके दिगंबर डीके म्हणजे DECAY डीके कुसले. कोणे म्हटले मोदी बद्दल कितें सांग म्हणून. म्हणया एकूच स्टॅटिस्टिक सांगता गुजरातची, आणि तुमकां कळटलें की मोदी हो कार्टून जो पॅक करता पळय तो फक्त टँक ये हम ऐसा करेंगे इसको अंदर डालेंगे उसको ये करेंगे. अरे पहिली जा मरे. सामान्य नागरिक म्हणू शकता, हे दयानंद नार्वेकर म्हणू शकता, पण देशाचो पंतप्रधान असली भाषणं मारता तीच भाषणं. तुझ्या गुजरातान कितें जालें ते पळय. एनरोलमेंट जे भुरगे असता स्कुलान फ्रॉम 1st to 10th हेंचे जर तूं ड्रॉप आउट रेट काडीत तर गुजरातान 59% 100ची 59 भुरगीं ड्रॉप आउट जाता 1st to 10th. कित्याक मोदी येयलो कार्टून नवीन येयले, आमकां ते कार्टून पळयले की दीस वयता. स्कुलान कोण वतना. टॉम अँड जेरी गोंयची ड्रॉप आउट इज अबाउट 25. कितले हुशार आहा पळय. केरळा आमच्या पेक्षा कमी आहा, पण मोदीची 59. तातूंत हे कार्टून येयल्याक गेल्या 10 वर्सां तेच लागता. पॅक लोक खुश जाता. टॉम अँड जेरी, मोदी अँड टॉम चालू आहा. कितले भुरगे खुश जातात. शाळेन वचपाचे पासून विचारता, पण ड्रॉप आउट इज 59%. पळयात. मागीर GDP जो ग्रोथ आसा तो म्हणटा की आपलो ग्रोथ सगळ्यांत चड आहा हो SEZ इन्फ्रास्ट्रक्चर रोडाचो ग्रोथ आहा. इट इज अबाउट 12%. बिहार इज 14%. बिहाराचो ग्रोथ एक गरीब आमचो जो भाग्य आसा तेजो 14% आहा. थंयतरी तुका मानला बिलो पॉवर्टी लायन गुजरात एक लोक चड आसा, बिहाराक कमी आसा. ही मोदीची स्टॅटिस्टिक. हो फक्त तो पुतळो बांदतलो वल्लभ पटेलाचो आणि काय बांदपाचो ना. मागीर दुसरे पळयात. नंबर ऑफ कॉलेजीस पर लॅक स्टुडंट 18 to 23 जे भुरगे कॉलेजीस वयता तांकां आंध्र प्रदेशान 48 कॉलेजीस आसा, कर्नाटकान 44 आसा, महाराष्ट्रान 34 आहा, गुजरातान 25. ड्रॉप आउट रेट जातो की थंयतरी कॉलेज कमी, थंयतरी सुबेज घाल मरे कॉलेजान. आणि गुजरातचे लोक जे हांगा काम करता तांकां विचारा तयार आसा काय म्हणून गुजराताक वचपाक. कोणूच तयार ना, कारण तांकां सत्य परिस्थिती खबर आहा. ह्याच गुजराताक अडानी ग्रुप ऑफ कंपनी ह्या नांवान एक व्हडली ग्रुप ऑफ कंपनी आहा 17,000 crore. हेजो मालक कोण ती आप पार्टी सोदता, आनी थोड्या दिसांनी तुमकां कळटलो. ह्या अडानी कंपनीक 17,000 कोटीचो जो प्रोजेक्ट दिला तितून एक सी पोर्ट दिला, म्हणजे कसो एक दर्यात दिला. SEZ केला आणि वांगडा दर्या दिला. अरे वा. दर्या दिवपी लोक वो दर्या दिली की बात कर रहे हैं. मोदी जी आप क्या बोल रहे. दर्या दिला, दर्या सकट SEZ केला आणि तेका जेट सेक्युरिटी जी अमेरिकन एम्बसी गावता कोण वचो शकना, कोण भायर वचो शकना. किसका पैसा है. येतले गोधरा राइट किसने किया आपको मालूम है. कल मेरे को आपने बोला है और बोला भी है. आणि होच मनीस देशाचे पाड घालतलो, तुकडे करतलो, हिंदू मुस्लिम फायट लायतलो आणि देश प्रयत्न करतलो की देश तुटपाक जावचें ना ते. कारण हांव सांगता जाहीर सभेन गुजराताक कितलोय जरी नरेंद्र मोदी असलो तर भारतान नरेंद्र मोदी होतो ना. भारतान जे राज्य आहा ते नरेंद्र मोदीचे जावचे ना. नरेंद्र मोदी की सरकार नहीं आएगी. नरेंद्र मोदी की सरकार नहीं. ही खरी गोष्ट. नरेंद्र मोदीचे सरकार भारत सरकार. अरे म्हण मरे भारत सरकार. नरेंद्र मोदी सरकार. एक मोदी म्हणून कोर्टान गेला एक, तो म्हणटा की मोदी जात आसा आणि वो आमचे सरकार हाडटा.
एका पयलीं मोदी हें नांव वापरपाक बंद केलां. हांव काय खबर आसलें मोदी टायर बियर अशें आसता म्हणून. म्हाका खबर ना मोदी जात आसा म्हणून. लोक भायर सरले. एक चाय पीने वाला ओबीसी का बच्चा पंतप्रधान हो जाएगा. अरे मैं कैसा मानू. हांगा चाय पिता पिता दिता ते केन्ना पंतप्रधान न्हू, खासदारूय जाले ना. खासदारूय तूं पंतप्रधान कसो जातलो. तूं जावचो ना. फटी मारता. कोणे तरी ताका कितें फेकू म्हटलो. फेकू न्हू, दुश्ट मनी. फेकू खादो वड. दुश्ट मनी, देश तोडपाचे मनीस. आणि त्या खातीर हे जे इलेक्शन आसात ते इलेक्शनान आज बीजेपीचो प्रश्न ना. ह्या इलेक्शनान जो प्रश्न आसा तो प्रश्न देश वाचोवपाचो प्रश्न, राष्ट्र वाचोवपाचो प्रश्न. आणि राष्ट्र जर वाचूंक जाय जाल्यार बीजेपीक मत घालपाक उपकारना हे हांव तुमकां मागता. आणि हांव समजतात की तुमी बीजेपीक मत घालचे ना म्हणून. घालतले आणि जे घालचे ना तेंच्यांनी हात वयर काढात, सपोर्ट दियात. दयानंद नार्वेकाराक सपोर्ट दियात. शेकड्यांनी बाजारांनी हात वयर येयले. थँक्यू व्हेरी मच. आमचो आणि तुमचो हात एकत्र घेऊन फुडें या. परंतु तेच्या आधी हाताचो जेन्ना प्रश्न येता तेन्ना हल्ली हात सोडले आमी. ते मात विसरू नाका. आमचे सिंबल आसा वेगळे. हात हो आतां बटन मारपा पुरतो दवरा. कित्याक हात हो बटन मारपा पुरतो दवरा. तो जे कायट निशाणी आसा पळय तेका मारात. आणि हो हासतो चेहरो तसोच दिसतलो. जितली जितली मतां थंय मारतलेत न्हू तुमी तितलो तितलो तो हासतलो, तुमची कामां करतलो, तुमच्या वांगडा प्रामाणीक रावतलो. ही शपथ हांव तुमकां दिता. आणि हाताची गोष्ट सांगता सांगता शोलेंचो डायलॉग म्हाका उगडास येयलो आनी सोपयता. शोलेचो डायलॉग कितें आसा. पयली संजीव कपुराचे हात कापता कोण, गब्बर. मागीर अशी पाळी येता म्हणजे जशी काँग्रेसची येयल्या पळय तशी. पयली गब्बराचे हात कापता, संजीव कपुराचे कापता. नंतर एक टायम येता संजीव कपूर असो जाता आणि गब्बर तेच्या फुडें येता. तो एक डायलॉग मारता, ये हाथ मुझे दे दो गब्बर, ये हाथ मुझे दे दो गब्बर. वो डायलॉग मैं बोलता है ये सड़े हुए हाथ है उसको तोड़ दे. अभी ये सड़े हुए कांग्रेस के हाथ है उसको तोड़ दे और ये हाथ एक काइट को दे दो. कुसल्या डिकेन कुसून उडयल्या. आणि हातीचेर बाबड्यांचेर आमी बेश्टे उलयता. आमचो हात बरो स्वच्छ आहा, तुमचो हात बरो हे हातींसून चल्ला. पूण ह्या खेपेक ना. ह्या खेपेक हो पतंग वतात ते पतंग. तितून दोरी घेवन हांव फुडें वयता, एक भरारी मारता आणि परत तुमकां जाय तेन्ना परत येता. कारण दोरी खिचपाक तुमकांच रायट आसा. दिल्ली वचपाचें ना, हायकमांड ना, कोण ना, तुमच्या हातीन आसा. आणि इतलो बरो ऑडियन्स म्हापसा खंय मेळटलो. इतलो बरो लोक म्हापशा खंय मेळटलो जे प्रत्येक वाक्याक ताळी मारता, दयानंद नार्वेकारा वांगडा हांसता. हांवूय आसता तुमच्या वांगडा. कितले संबंध आमचे बरे आसात, कितले प्रेम आमी तुमचेर करता, कितलो मोग तुमी आमकां दितात. तो मोग 12 तारीख पर्यंत तसोच दवरा. रात्र वैऱ्याची आहे म्हणून मदीं नाटकां बिटकां जातली. हांव ते म्हणचो ना. रात्र 12 तारीख पर्यंत तुमची आहे, आमची आहे. आणि नंतर रात्र आणि दिवस दयानंद नार्वेकरचा आहे. कारण त्याला पार्लमेंटमध्ये जाऊन मोठ्या कष्टातून जे काही मी प्रॉमिस केलेलं आहे ते द्यायचं आहे. त्याला कोकणी मराठी सगळे लोक म्हाका दिसता खुश सांगताय. रमेश नाईक ना येता म्हणून सांगलो. कारण त्यांचेय प्रश्न असतात. पण फाटसून उलो नका, पुढे या, प्रश्न म्हणा, विचार करा आणि स्पष्टपणाने सांगात लोकांक की हे आमचे मुद्दे, ह्या मुद्द्याचेर आम्ही आसात, ह्या मुद्द्याचेर आम्ही ना. दुष्टपणा करू नका लोकांकडे. त्याच्या खातीर हे इलेक्शन हे अत्यंत महत्वाचे इलेक्शन आसा. जो देशाचो पंतप्रधान कोण जातलो हे ठरवपाचे इलेक्शन आसा. मोदी तर येवचोच ना, पण तेच्या उपरांत बाकीच्यो पार्टी आसा. म्हाका दिसता थर्ड फ्रंट पार्टीचो गव्हर्मेंट जातलो. आणि थर्ड फ्रंटान दयानंद नार्वेकर हो थर्ड फ्रंटूच आसा, हे लक्षात दवरा.
तुम्ही जी पार्टी केल्या ती पार्टीचे भवितव्य उज्ज्वल आसा आणि ही पार्टी गोमंतकान असेंब्लीनूय येतली ही पार्टी सोपची ना. कपलटामान सांगला की परत लोकल लेवल पॉलिटिक्स करूया, हाय कमांड लोकांकडे दिवया. हाय कमांड तुम्ही गोयचे भवितव्य थारायात, भुरग्यांनी थारायात, बायलांनी थारायात, सगळ्या जमातींनी थारायात. तुम्ही माझे भाषण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे देव बरे करू म्हणटा. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी मच. आमचो AMC मागीर तुमचे बाकीचे सांगतलो. हांव खूब आभारी आसा. परत एकदा सगळ्यांक धन्यवाद म्हणटा.